हाय सर्वांना, कशात सगळे मस्त मजेत का? आणि राणीताईच्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. जान्हवी मेकओव्हर श्रीगोंदा. तर आपण आज करणार आहोत मशरूम कट. तुम्ही बघतच आहात मशरूम कट चाललेला आहे. आणि मशरूम कट करताना व्यवस्थित लाईन करून घ्यायची असते. आपण जो घेतला आहे आणि आपण जे क्लायंट असतं आपलं, जे लहान मुलगी असते, तिला अगदी मान खाली घेऊन व्यवस्थित आपण हेअर कापून घ्यायचे आहेत. क्लायंटनी मान उभी ठेवायची नाही, स्ट्रेट ठेवायची नाही आहे. क्लायंटला आपल्या मान खाली लावायचे आणि व्यवस्थित लाईन करून घ्यायची आहे. आणि हे पहा तुम्ही, मी आता इयरपाशी हेअर कापून घेत आहे. कशी कापते, तुमची सीझर धरण्याची पद्धत व्यवस्थित असायला हवी, जेणेकरून आपल्या क्लायंटला त्रास पण नाही झाला पाहिजे. आणि सीझर आणि कोंब बघा, दोन्ही माझ्या हातात आहे व्यवस्थित बघा. आणि मी आता जे हेअर कापायचेत मला, मी कशा प्रकारे सीझर पकडते, कोणत्या लाईनने हेअर कट करते, व्यवस्थित राऊंड शेप देत आहे. आणि सीझर चालवताना व्यवस्थित चालवायला लागते. आपल्या क्लायंटला त्रास होऊ नये किंवा त्याच्या कानाला धक्का लागू नये याची पण काळजी घ्यावी लागते. असा राऊंड शेप व्यवस्थित करून घेतला मी. आणि माझे स्टुडंट पण होते, त्यांना पण थोडी थोडी माहिती देत होते. हा चाललेला आहे आपला मशरूम कट. मधून मधून क्लायंट बरोबर गप्पा मारायचे असतात, नाहीतर ते नाराज होतं आणि ते डिस्टर्ब असेल तर हेअरकट व्यवस्थित होत नाही. तर बघा, मी गप्पा मारून थोडा नादवण्याचा प्रयत्न करते क्लायंटला. तिचं मन नाराज दिसते जरा, पण ठीक आहे. तर बघा, मी इयरपाशी कसा राऊंड शेप घेतलाय. आणि हा राऊंड शेप घेतल्याच्या नंतर तुमच्या कानाला त्रास पण होणार नाही. केस जर मोठे असतील तर त्रास होतो. तर हे बघा, आता इकडं पण मी तसंच राऊंड शेप घेत आहे व्यवस्थित. तुमची सीझर धरण्याची पद्धत सर्वात व्यवस्थित असायला हवी. आणि तुम्ही पाहून पण हेअरकट करायला शिकू शकता. फार काय अवघड नसतो, फक्त कात्री व्यवस्थित धरता यायला हवी आहे, सीझर व्यवस्थित धरता यायला हवी आहे. आता मी लाईन करून घेतली होती, जे आपल्याला मशरूम कट करायचं आहे म्हणून. तर आता हे हेअर तुम्ही बघताय किती लॉंग आहेत. मी व्यवस्थित लाईन करून घेते आणखीन खालून. आणि असे व्यवस्थित कोंबणी हेअर कापून घ्यायचे आहेत, कारण आपली जे झिरो मशीन असते त्याच्यामध्ये हेअर व्यवस्थित पकडता येत नाहीत किंवा गुंततात. आपली मशीन पण बंद पडू शकते एवढे मोठे मोठे हेअर कट करताना. तर कात्रीने असे व्यवस्थित कापून घ्यायचे आहेत. जाऊ द्या, मी कात्रीच म्हणते आता सारखं सारखं, तरी सीझर कव्हर म्हणून आहे का, आपल्या मराठी भाषेत समजून सांगते. अगदी लक्षपूर्वक बघा, हेअरकट तुम्ही खरंच घरी करू शकता. दीदी या आरशात पाहतीये आमचं क्लायंट आणि म्हणते बस एवढेच हेअर बास झाले, मला जास्त काही कापायचे नाही आहेत. पण ते योग्य वाटत नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही परत थोडंसं अर्धा इंचाने लेंथ परत कापायला घेतली, जेणेकरून इयरच्या लाईनला व्यवस्थित मशरूम कट दिसावा. यासाठी कटिंग करायला घेतला होता. आमचा डेली वर्क चालूच असतो. आणि जे कोणी नवीन असतील चॅनलला, त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आता बऱ्याच जणांना माहिती आहे राणीताई किंवा आमचं जान्हवी मेकओव्हर. तर ही नवीन कोणी असताल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि एक लाईक पण द्यायची आहे जेव्हा व्हिडिओ तयार करते, आणि तुम्हाला याच्यातून शिकायला पण मिळतं आहे. तर एक छान अशी लाईक द्यायची आहे. लाईक आली तर खूप छान वाटतं. असं वाटतं की खरंच बाबा, आपण जे कंटेंट तयार करतोय तो आपल्या क्लायंटला किंवा तुम्ही बघणाऱ्या सगळ्यांनाच आवडतोय. आता बघा, आता किती सुंदर हेअर कट दिसतंय. जे मी अर्धा इंचाने वरती हेअर कट करायला घेतले होते, आता अगदी मशरूम कटचा लुक आलेला आहे.
आणि ह्या क्लायंट जे दिसते आमचं समोरचं बेबी, तर तिचे हेअर अगदी कर्ली वगैरे काहीच नव्हते, स्ट्रेट होते, एकदम स्ट्रेट. त्याच्यामुळे तिला मशरूम कट सुंदरच दिसणार होता. आणि भरपूर जणांच्या कमेंट आल्या मला की मॅडम तुम्ही आम्हाला मशरूम कट दाखवा. तर तो मी करण्याचा प्रयत्न केला आहे आणि आवाज वगैरे व्यवस्थित यायचा नाही, म्हणून आता वॉइस देत आहे. एक लाईक खूप गरजेची असते. लाईक आली तर खरंच आनंद होतो. आणि कमेंट काय वाटत असेल तर कमेंट करू शकता तुम्ही. प्रत्येक कमेंटची मी काळजी घेतच असते. आपण आता फायनल लुक बघणार आहोत कसा होणार आहे. तर हा बघा फायनल लुक झालेला आहे. असं छान बेबी हेअर पुढे काढले होते आणि मागे मशरूम कट व्यवस्थित करून घेतला. आता बघा तुम्ही मागे पण किती सुंदर हेअर कट दिसतोय. आणि आमची क्लायंट होती ती पण फार खुश झाली, हसले, तिने छान स्माईल दिली. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला पण विसरू नका जे कोणी बघत असताल. चला तर ठीक आहे, बाय.